तुम्ही आता मला या दिवाळीत फिरायला नेलं तर बरं, नाही तर पहा तुम्ही मी काय करत होतो. कायची होईल तुमची दोघाची किती वेळचं ऐकून आलं तुमचं भांडणच करून आले. कायच्यासाठी करून आले आणि कायच्यासाठी नाही तर नुसतं भांडणच करायचं. काय काम आहे का काय मी तुम्हाला कायची वेळ तर दोघा नवरा बायकोचा झगडा तर किती वेळचे झगडून आले. मला वाटते आता चूप राहीन 5 मिनिटांची चूप राहीन. तुमचं काही भांडणं बंद होऊनच नाही आलं. काय कसे आहे काय मी दोघंही किती वेळचं कलकल घरात पूर्ण कायच्यासाठी एवढे दोघंही तम करून आले. ऐकून आले किती वेळची. तुमच्या पायाला पहिले समजून सांगा काय झालं तर. विचारून आले इथं मोठं तोंडवार करून तर. काय समजून सांगू महापुराला, काय समजून सांगा लागते महापुराले. काय नाही समजून सांगा लागत. 1-1.5 वर्ष झालं तर कुठं नेलं नाही म्हटलं, घराच्या बाहेर पाय नाही म्हटलं माया, कुठं फिरायला नेलं नाही, काही नाही नेलं. त्याला तर समजतच नाही. तुम्ही म्हणत नाही तर सुनबाईला कुठं फिरायला नाही का काही. तुला त्या घरची नुसतं फिरायलाच पाहिजे. हिंडकोड्यावानाची त्या घरची नुसतं फिरत असं राहते. आता इथं माझ्या घरचीच नाव घ्यायची गरज होती काय. माय खानदान माय घर सगळं काय असं तुम्हाला जेव्हा तेव्हा भांडणात कधी माय बापाला घोसल्याशिवाय होतच नाही तुमचं कधी सुखचैन. माय बहीण तर कधी बोलत नाही तुमच्या घरात. माझ्या बहीणचं नाव घेता काही माय भाऊ तर बिचारा बोलायला तयार नसते तरी तुम्ही त्याचं नाव घेता नुसते भांडणात. तो बिचारा किती साधा आहे आणि तुम्ही पहा कसे आहे त्याचं नाव घेता नुसते. ते तर मला किती समजून सांगते बाई बोलत नको जाजू ते तर तुमच्या फेवरनं बोलते. दोघं तिघही सगळेच्या सगळे मलाच समजून सांगते आणि तुम्ही त्याचं नाव घेता. तुमचं म्हणणे बरं सासू सासऱ्याचं नाव काढल्याशिवाय तर ते तर बिचारे बोलतही नाही तुमच्या घरात कधी नाकही घालत नाही. तुम्ही घेता त्याचं नाव घडी पापा सासूबाई कसं बोलते तुमचं पोरगा समजून सांगा. माय बापाचं नाव घ्यायला की काय गरज आहे यायला. मी जर तुमच्या घरच्या येईल असं म्हटलं तर सहन करून काय तुमची आई बहीण. तुमची आई तर तुमची आई, तुमची बहीण तर तुमची बहीण आणि माय आई बाबा काही कचऱ्यात पडले आहे काय. पोरा कायली म्हणा लागते तिच्या आई बाबाचं नाव काय घ्यायला लागते. तुला कोण सांगितलं नाव घ्यायला त्याचं. कायलेच त्याचं नाव घ्यायला लागते काय नाही. आपल्या घरातला वांदा सगळा त्याचं नाव कायले घ्यायला लागते तुले. कायले एवढं अगो बोलायला लागते तुले. काय म्हटलं तर तिनं तुले एवढं अगो बोलला तुले तिला एवढ्या रंगाचं बोलायची गरज आहे का. मी म्हणतो तुला गरज आहे का काही एवढ्या रंगाचं बोलायचं. तुझी बायको आहे ना ते काही समजत नाही का तुले. का बाई तुम्हालाच म्हणता हे नुसती मागायला लागते ना फिरायला चला. हिच्या आई बाबाला पैसे मागितले तर दिले नाही. हिच्या भावाने दिले नाही. नोकरीवर असून मागितले तर 1.5 लाख द्या म्हटलं मला कमी पडणारे शेती पाण्याले तर पाहिजे तर 1 रुपया देत नाही. हे मागायला लागते. चलना फिरायला कायचे इथे कुठून नेऊ फिरायला माझ्याजवळ पैसे नाही तर मागितलं दिले तर दिले नाही. उलटी बोले मला म्हटलंच काय बा फक्त फक्त त्या घरचे फिरायचं काय हे म्हटलं बा मग त्याच्यात काही भांडण्यात असतो काय होतं एवढं गरम व्हा झोपतो. पण मी म्हणतो तुला द्यायला पैसे मागायची काही गरज होती काय. मला माग ना मी देतो तुला पैसे. त्याला काय मागा लागते तुला. त्याच्या घरी शेती नाही वाडी नाही ते कुठून नाही तुला पैसे. पैसे द्यायले. तिचा भाऊ आहे ना नोकरीवर त्याला द्यायला काय होते. नोकरी आहे तर त्यासाठी येते ते नोकरी. लेकरबाईने सांभाळायला लागत का त्याला. येऊन नुसतं मागायला लागते. तुमची बहीण असेल तुमची आई तशी काम नाही करत आणि असं नाही तसं नाही. तिचं कामाचीच कटकट लावते. तुम्ही चांगले दोघी माहिती की बसता आणि ते पोट्टी फिरत राहते गावभर पुन्हा. तू घरात बसली राहायचं म्हणजे कामं करते काय ती मागणी लागून बडबड नाही करण. तुम्ही असं करणं तुम्हाला शोभते काय. दोघी मायले किले चालली ते पोट्टी फिरायला गावभर फिरते आणि तू मस्त आरामशीर बसली राहायचं बाईसोबत गोष्टी करत. मग तिचं काय चुकते. मग ते करते फन मागायला लागते. ते तुमची आई अशी तुमची बहीण तशी. हे पाय बाबू मी तुला आधीच सांगितलं होतं तिला म्या तू ऐकून जेवढे होत असेल तेवढे काम करत जाय. बाकीचे पडले राहू देत जाय म्हणून पाहिला जाईन मग तिला कोण सांगितलं माल पंचायता करायला. तिकडे पडायला ना घन ना काय करा लागते. आवणे हो का पाहुणे हो काय करा लागते. काही नाही करायला लागत. राहू द्यायचा म्हणा पडला तसाच. मी तिला काही म्हणत नाही. तिनं मला काय काही म्हणा शब्दानं. मी माय वाटणीचे सगळे कामं करतो. ती बायकोच काही करत नाही. अर्धा खरकट तिकडे जायचे पडलं ताटरी नेऊन ठेवते भांडे घासायला जाते तसंच खरकट पडलं राहते जागीच्या जागी. तिलाच कामाची चवणी आहे कोणत्या. अशी कोणती काम आहे तिला. वावरात जाते का कुठं जाते. घरचेच तर कामं करते तेवढी नाही होत का तिच्या ऐकून करणं. तूही तिच्याच मनानं ऐकतं. मी कुठं जातो मी कोणत्या बाया घेऊन बसत असतो. तुला असं मायले बोलणं शोभते काय. एवढी सून आणली ना मी कामं करायला. तरी मी तिच्यासमोर कामं करू काय तुझ्या मनानं. त्या बायकोला काय त्या फक्त शोपीस आणली शोपीस म्हणून. मोठं तिची तुला कळ आली. मायची बहीणची नाही तशी कळ. काय मी एवढ्या वेळची ऐकून आली. मी काही म्हणून नाही आली. तुही बायको मी काही कामं नाही करत काय. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अजिबात नाही हात रिकामाने राहत. कामाचे कामं लागले लायते आणि तुम्ही मस्त हिंडता गावभर आणि ते पोट्टी हिंडते. मायावर दबाव टाकता आणि स्वतःच्या पोरीची ऐक समोर उलीची हुची चू नाही चालत. उलीची बोललं तर पोटकी तुमची फनफन करते. तिला नाही झालं तुमच्या ऐकून काही शिकवणं कव एवढं तुला त्रास आहे का. एवढं त्रास आहे काय. तू त्याच्या मागं कटकट लावतो. कोणती कामं करतो तू दिवसभर करायला. मोठी चालली तर अर्धी मीच तर झोडपून घेतो कामं.
त्याच्या मागं लावत असन कटकट कटकट आणि माय पोरीचं सांगत असन दिवसभर त्याच्या कानापाशी चुकली आहे. तू त्याच्या नजरेत चांगली झाली पाहिजे ना, आम्हाला वाईट करायच्या मागं लागली. घर फोडी आहे तू, घर फोडी. जराशी बाहेर नाही जात तर 5 मिनिटनी गेली तर नुसत्या बायाजवळ चुगल्या सांगत राहतं घरातले. चुग्गल खोड्यावानाची निसती ह्या बाईजवळ जाऊन बसतात, ह्या बाईजवळ जाऊन बसतात. माहिती आहे ना मला, सांगणारे आहे ना मला. तुला असं वाटते का ते ऐकून बोलते बा म्हणून? काही नाही, त्या मागून त्या चुगल्या करते. त्या माझ्या घरात तमाशा करायचा असेल ना तर चालली वय माझ्या घरून, चलती वय, निघ लवकर. एकही सेकंड थांबायचं नाही तर. लय तुम्ही उतरू बोलता. तुम्हाला काही बोलायची चवच नाही. सून आहे म्हणूनच बोलता ना. स्वतःच्या पोलीने बोलता का एका शब्दा नाही? तू मला अगाऊच्या इथं चापल्याशा शिकू नको. त्या पोराला दावणीचा बैल करून ठेवला, बांधू ठेवतो निसती. त्याच्या मागं लागतं, त्याच्याजवळ चुकल्या सांगता आमच्या दोघी मायलेकीच्या. तुला शोभते का हो गुब्बड तोंडे? मी सहन करणारी नाही म्हटलं, सहन करणारी नाही मी चालली जाईन म्हटलं सोडून. जास्तीचं बोलू नका तुम्ही. निघ ना, नाही तर काय सुख आहे. घडी भांडण नसतं करत राहतं. मग पोरीच्या वाटी जातं आणि सोबत घेतं खेटे, नाही तर माझ्यासोबत खेटे घेतं. भांडणाचं तुला हेच येते ना. तुमची कायची वय? समोर येऊन आल्या. मारता का मला तुम्ही? समोर मारायला आल्यासारखे येऊन आल्या. माझ्यासाठी येऊन आली. काय म्हणतो तू? मारून तपा तुम्ही. मी काही कमी आहे काय तुम्हाला असं वाटणार? काही माही सून बा ऐकून घेईन. मी अन्याय सहन करणारी पोरगी नाही वय, अन्यायावर लढा देणारी पोरगी वय मी. तुला बोलायची काही सवय काय? सासूले तू मी करता, तू मी कराले. लहान आहे का मोठी आहे? तू मी करतं भांडणात. कशी बाई आहे काय माहित बाबा, सुनीले मारलं कशी आहे काय माहित. सुनी तशी चांगली पाहिजे ना. तू मी केल्यावर दिन नाही तर का ती बत्ती, तुला बत्तीच पाहिजे. नाही बाई, आता मारपिटीवर आले बाई. चल सोडू तो बाबा येले. आई सोड. सोडणं आई, सोडणं त्याले, सोडणं. सगळ्या गावभर सोडू सांगन ना ते. माझ्या सासूनं मारलं म्हणून आपल्या दोघीचंच नाव बदनामी. सोड. हाव, सांगणार नाही तर काय तुमचं? दोघी मायले की मिळून प्लॅन करतात, मला मारमूर करतात. सांगतोच मी आता, सगळ्यांनाच सांगतो. माझ्या आईला सांगतो, माझ्या बापाला सांगतो.